कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. बाबांचे अल्झायमरचे दिवस. बाबांचे अल्झायमरचे दिवस चालू झाले ते इसवी सन 2000च्या सुमाराला. बाबांना गोष्टी आठवण्याचा त्रास होऊ लागला. त्यांना ते जेवले की नाही हेही आठवेनासे झाले. पण त्यांची सर्व सेवा शुश्रूषा आई मन लावून करत होती. सुरुवातीला बाबा आणि आई संध्याकाळी ठाण्याच्या फ्लॉवर व्हॅली कॉलनीत फिरायला जायचे. शेजाऱ्यांशी गप्पाही मारायचे. पण तेही हळूहळू कमी व्हायला लागले. संध्याकाळी घराच्या गॅलरीत आई बाबांना बसवायची. खालून जाणारी माणसे, खेळणारी मुले बाबांना दुरून बघायला आवडायची. बाबांना त्यांचे लहानपण त्यावेळी आठवायचे. त्या मुलांमध्ये बाबांना कमल, यदुनाथ आणि मुकुंदा हे त्यांचे भाऊ किंवा बहीण दिसायचे आणि त्यांना त्याचाच आनंद व्हायचा. बाबांना त्यांची आईही दिसायची. जणू ती त्यांना खेळायला बोलवते आहे असेच वाटायचे. बाबांना हे भास होत होते की त्यांना खरेच लहानपणचे दिसत होते हे देवालाच ठाऊक. त्यांना सुधीरचा आणि नंदिनीचा रोज फोन यायचा. त्यांनी बाबांचा अल्झायमर डिसीज ओळखला होता. मग त्याच्यावर योग्य उपाय म्हणून मेमरी बदाम, साखर यांचं चूर्ण बाबाला दर महिन्या 2 महिन्यांनी ते आणून द्यायचे. ते त्यांनी घ्यावे याच्याकरता नंदिनी आणि सुधीर मागे लागायचे. मध्ये मध्ये आम्हा तिघांकडेही राहण्यासाठी ते येत असत. पण त्याचा बाबांना आणि आईला त्रास व्हायला लागला. आमच्या सर्वांची घरेही आमची रोजची जीवने त्यांच्या म्हणजे आजी आजोबांच्या हळूहळू काम करण्यानी इफेक्ट व्हायला लागली. शेवटी मी प्रथम भाड्याने फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स मध्ये फ्लॅट घेतला. 1.5 वर्षानंतर मी दुसरा ओनरशिप फ्लॅट 11 लाख रुपयांना घेतला. अर्थातच यासाठी 10 लाखांचे कर्ज मी बँकेमधून घेतले होते. मी घेऊन दिलेल्या फ्लॅटवर
आई बाबांचे प्रेम बसले होते. हा 3ऱ्या मजल्यावरचा फ्लॅट त्यांना सर्वच दृष्टीने सोयीचा होता. त्यांच्यासाठी हा फ्लॅट हा त्यांच्या आयुष्यातले शेवटचे ठिकाण होते. पुढे झालेही त्यांच्या इच्छेप्रमाणेच. विक्रोळीच्या जागेतून आणि मुलुंडच्या फ्लॅटमधून आई बाबांचे फिरणे चालू होते. ते फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्समध्ये हळूहळू कमी होत गेले. विक्रोळीला त्यांनी सुमारे 8-10 वर्ष काढली होती. त्या काळात ते मुबलक भारतभर फिरले. मी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार नियमित बघत होतो. 2005च्या सुमाराला मी त्यांचे शेअर्स चांगल्या किमतीला विकले. त्याचा पूर्ण हिशोब आईबाबांना दिला. म्हातारपणी त्यांचे शेअर्सचे डीलिंग थोडेसे का होईना आता संपले होते. आईबाबांना घरची कामे ठाण्याला आल्यापासून जमेनाशी झाली. सुरुवातीला पोळी भाजी करायला आणि धुळी भांड्याचे काम करायला त्यांनी बायका ठेवल्या होत्या. नंतर बाबांचा आजार जसजसा वाढला तसे दिवसा आणि रात्री अशा 2 बायका आईनं घरी ठेवल्या. उद्देश एवढाच की बाबांकडे तिला पूर्णवेळ लक्ष देता यावे. अनिलने बाबांचे हॉस्पिटलमध्ये आजारपणाच्या वेळी बरेच काम केले. माझ्याकडे काम करणारी 2 माणसे हॉस्पिटलमध्ये बाबांची काळजी घेत. आईने बाबांची या काळात खूप काळजी घेतली. बाबांचे एखाद्या लहान मुलासारखे केले, प्रेमाने आणि मायेने. आई स्वतः योगासनं करायची आणि बाबांनाही जमेल तेवढी करू द्यायची. मुलुंडला असताना बरेचसे स्वयंपाकाचे काम बाबा करायचे. आईने आयुष्यभर आजारपणाला तोंड देत सगळा संसार सांभाळला होता. आता बाबा त्याला हातभार लावणे हे त्यांचे कर्तव्य समजत होते. पण अल्झायमर डिसीज झाल्यापासून परिस्थितीत एकदम फरक पडला. घराची जबाबदारी पूर्णपणे आईवर पडली आणि बाबा आता आराम करायला, विश्रांती घ्यायला लागले. मी त्यांच्या घरी जायचो. मग मी प्रेमाने हसत बाबांना विचारायचो, मी कोण आलोय? बाबांच्या नाव अगदी तोंडावर असायचे, पण ते तोंडातून बाहेर पडायचे नाही. मग मी विचारायचो, मी राजीव. माझ्या घरी कोण कोण आहे? सारी नावे बाबांना एकतर आठवायची नाही किंवा साऱ्यांचे चेहरे बाबांच्या डोळ्यासमोर उभे राहत, पण नावे आठवण्याचा हा खेळ कितीतरी दिवस चालू होता. याआधी विक्रोळी आणि मुलुंडला राहताना दरवर्षी फ्रीडम फायटर पेन्शन आणि सरकारी नोकरीचे पेन्शन बनवण्यासाठी बाबा देना बँकेत जात असत आणि त्यांना हव्या त्या वार्षिक सह्या करून घेत असत. ठाण्याला राहायला आल्यापासून मी बँक मधल्या एका पिऊनला घरी घेऊन जायचो. तो पिऊनच बाबांच्या सह्या घ्यायचा आणि एक वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक म्हणून वाकून नमस्कार करून आई बाबांचे आशीर्वाद घेऊन जायचा. दरवर्षी मला या नमस्कार करणाऱ्या देना बँकेतल्या पिऊनचे कौतुक वाटायचे. बाबांच्या घरचा खर्चही मर्यादित होता. बाबांच्या आणि आईच्या औषधांवर दरमहा सुमारे 3000 रुपये खर्च होत असे. दोन्ही मोलकरणी त्यांच्याकडे कामाला असायच्या. दिवसाची 8-9 हजार रुपये घ्यायची, तर रात्री झोपायला येणारी फक्त 7000 रुपये घ्यायची. त्यांच्या खाण्याच्या गोष्टींचा महिना खर्च होता फक्त 5000 रुपये. घराचा मेंटेनन्स, गॅसचे बिल, इलेक्ट्रिसिटी बिल,
टेलिफोन बिल असे मिळून त्यांचे 3,000 खर्च व्हायचे. असा त्यांचा महिन्याचा खर्च सुमारे 27-28 हजार होता. त्यांना फ्रीडम फायटर पेन्शन आणि सरकारी नोकरीचे पेन्शन मिळून मिळायचे रुपये 40,000. म्हणजे ते दोघे दरमहा 10-12 हजारांचे सेव्हिंग आपल्या पेन्शन मधूनच करत होते. अर्थात त्यांच्या चपलांचा, कपड्यांचा, चादरी, उषा, हंतरुणे, पांघरुणे याचा खर्च नील म्हणजे शून्य झाला होता. त्यांचे जुने कपडेच धूळ खात पडून होते आणि नवीन आलेले कपडे, साड्या, चादरी या धुळीला आणखी संधी मिळवून देत होत्या. मला वाटतं बाबांना 8-10 वेळा इस्पितळात न्यायला लागले. एकदा पॅरालिसिसचा अटॅक त्यांना येऊन गेला, पण त्यामधून लवकर उपचार मिळाल्यामुळे ते थोडक्यात बचावले. कोणतेही दीर्घकाळ राहतील असे दुष्परिणाम त्या स्ट्रोकमुळे उद्भवले नाही. बाबा मुलांची, नातवांची नावे जरी विसरले तरी त्यांना रुद्र अजूनही पाठ होता. हे देवाचे त्यांच्यावर वरदानच मानले पाहिजे. मनातल्या मनात 24 तास त्यांचे रुद्राचे पारायण चालू असायचे. जगाच्या दृष्टीने बाबा जरी आजारी असले, झोपलेले असले, जेवत असले, पडलेले असले तरी रुद्र जणू त्यांची साथ संगत सोडत नव्हता. त्यांचा शेवटी तर मलमूत्रावरचाही कंट्रोल गेला होता. पण त्याही वेळी माझ्या मते बाबांच्या अंतर्मनात रुद्रघोष सदा चालू असायचा. एके दिवशी बाबांना बोलायला दम लागू लागला. तेव्हा त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टर अजय ठक्कर तेथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतात. त्यांनी आम्हा तिन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये बोलवले. तुमचे बाबा आता 89 वर्षाचे झाले आहेत. त्यांना काहीही झालेलं नाही, फक्त ओल्ड एज हीच समस्या आहे. त्यांचा प्राणवायू जोपर्यंत आपण चालू ठेवू तोपर्यंत ते आपल्यामध्ये आहेत. ज्यावेळी आपण प्राणवायूची नळी काढू त्या क्षणीच ते या जगातून निघून जातील. तुम्ही तिघे आता काय करायचे ते ठरवा. आम्ही म्हणजे मी, सुधीर आणि अनिलनी तिघांनीही ठरवले की आता बाबांना जगवण्याचा त्रास द्यायचा नाही. त्यांच्या कृत्रिम प्राणवायूच्या नळ्या काढण्याची अनुमती आम्ही सर्वांनी डॉक्टरांना दिली. संध्याकाळी 4च्या सुमाराला मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. बाबा जणू मी येण्याची वाट पाहत होते. त्यांनी स्वतःच हाताने प्राणवायूच्या नळ्या बाजूला केल्या. राजीव, मी काय सांगतो ते ऐक. त्यांचा आवाज मला स्पष्टपणे ऐकू येत होता. बाबांनी मला सांगितले, मी आता इथून जातो आहे, पण आईला सांग की मी तिच्याबरोबरच राहणार आहे तिच्या जीवनाच्या अंतापर्यंत. तिला म्हणा, स्वतःला एकटी मानू नकोस. मला जशी आजारपणात तिने साथ दिली, खंबीरपणे ती उभी राहिली, तसाच मीही स्वर्गातून तिच्या मागे उभा राहीन. तिलाही दीर्घायुष्य, आरोग्य मिळो ही प्रभूचरणी प्रार्थना. मी तुमच्या सर्वांच्या पाठीशी कायमचा उभा राहीन आणि आयुष्यात
जर काही पुण्य कमावली असेल तर तुम्हा सर्वांसाठी ती उपयोगी पडेल. मी आता जातो. बाबांची पल्स हळूहळू कमी होत चालली होती आणि काही क्षणातच पल्सचा मॉनिटर सरळ रेषेत धावू लागला होता. मला खात्री होती की बाबांच्या जीवनाचा हा अंत नव्हता, तर नव्या जीवनाची सुरुवात होती. मी अनिलला मोबाईलवर फोन केला आणि त्याला बाबा गेल्याचे सांगितले. आई सुधीरकडे आहे, आम्ही तिला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो, अनिल म्हणाला. थोड्या वेळाने आई, सुधीर, अनिल, नंदिनी, भारती ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये येऊन पोचले. आईला व्हीलचेअरमध्ये बसवले गेले. अनिलला मी बाजूला घेतले. बाबा गेल्याचे आईला सांगितलेस ना, मी विचारले. नाही, आम्ही कोणीच काहीच बोललो नाही, अनिलने मला सांगितले. मी क्षणभर विचार केला. आईला काहीच न सांगता बाबांच्या भेटीला नेले आणि तिथे बाबा मृतावस्थेत पाहून तिची काय अवस्था होईल. मी विचार केला. मी आईला लिफ्टच्या दरवाजापासून थोडेसे दूर नेले. आई, बाबा आपल्याला सोडून गेले आहेत. मी आईला शांतपणे समजावत सांगितले. अरे, मला कोणी सांगितले नाही. मी आता एकटी कशी जगू? मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकणार रे, आई उद्गारली. आई, बाबा शांतपणे गेले. त्यांनी मला अखेरचा निरोपही दिला आहे की ते सदा तुझ्याबरोबरच असणार आहे, अगदी तुझ्या शेवटच्या क्षणापर्यंत. मी आईला समजावत सांगितले. आई 15-20 मिनिटं ढसढसा रडत होती. एक असहाय्यतेची जाणीव तिच्या भावनांमध्ये दिसून येत होती. आता रडायची, थांब बरं. बाबांच्या शेवटच्या दर्शनाला आपण वॉर्डमध्ये जाऊया. बाबांनाही तुला रडताना पाहिलेलं आवडेल का, मी आईला सांगितलं. आईनं वॉर्ड जाण्याची आणि बाबांचे अंतिम दर्शन घेण्याची मनापासून तयारी केली. आईला खुर्चीवरच बसवून आम्ही तिला पहिल्या मजल्यावर बाबांना जिथे ठेवले होते तिथे नेले. आईने बाबांच्या तोंडावर घातलेली चादर बाजूला केली. त्यांना प्रेमाने कोरडवाडे. बाबांचा चेहरा मला आता प्रसन्न भासत होता. 5-10 मिनिटे बाबांजवळ काढल्यावर आईने त्यांना अखेरचा नमस्कार केला. चला खाली जाऊया, आई शांतपणे म्हणाली. जणू 10 वर्षांच्या बाबांच्या अल्झायमर डिसीजचा अध्याय आता संपला होता.